हॅलो फ्रेंड, कसे आहात? मजेत ना? मजेत राहा. आज वैशू काय बनवतीये? आज वैशू बनवतीये पनीर मखनी, यम्मी वाला. ठीक आहे. तर बघा, मी कढाईमध्ये टाकलंय थोडंसं तेल, लवंग, मिरी दोन दोन आणि छान कांदा, अद्रक, लसूण, काजू, मिरची, काश्मीरी मिरची छान सोटे करून घेतली गुलाबी. आणि मी आता याच्यात टोमॅटो टाकून छान शिजू देणार आहे. ओके. आणि मसाला माझा छान शिजलाय. आता मस्तपैकी मी वाटून पण घेतलाय थंड करून. पनीर मी सोटे करून घेतले, त्याच्यामध्ये मी टाकले हळदी पावडर, मिरची पावडर आणि मीठ आणि छान असं होऊ दिलंय. आता मी ठेवले कढाईमध्ये टाकलंय मी घी. तुम्ही बटर पण टाकू शकता. तर हे बघा, आता मी मसाले काय टाकले, धनिया पावडर, जिरा पावडर, हळदी पावडर आणि मिरची पावडर. मसाल्याला अजिबात जळू द्यायचं नाही, स्लो गॅसवरती होऊ द्यायचं. ठीक आहे. आणि मी वाटलेला मसाला पण घालून एकदम छान शिजू दिले. असं गदगदीत मसाला आता माझा शिजलाय, तुम्ही बघू शकता. आणि तिखट आणि मीठ हमेशा तुम्ही तुमच्या अनुसार ठेवायचं आहे. ओके. आणि बघा, मी याच्यामध्ये टाकली आहे फ्रेश क्रीम. तुमच्याकडं फ्रेश नसेल तर अमूल क्रीम पण टाकू शकतात. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडी ग्रेव्ही लूज पाहिजे असेल तर थोडं दूध पण टाकू शकता. ठीक आहे. पण मला ऑलमोस्ट पनीर मखनी ठीकच छान वाटते, म्हणून मी पनीर मखनी अशी घट्टच थोडी ठेवते. ओके. आणि बघा, आता रेसिपी रेडी आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू.